संघटनेचा विजय असो. प्रहार कामगार संघटनेचा विजय असो. प्रहार कामगार संघटने. नाशिक रोड माल धक्का येथे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांवर राजकारणामुळे उपासमारीची वेळ आली आहे. तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांचे निर्देश असतानाही या संघटनेला काम मिळू दिले जात नसल्याने प्रहार कामगार संघटनेचे प्रमोद सोनकांबळे यांनी सातपूर कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच आज दिनांक 24 जुलै रोजी दुपारच्या सुमारास स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सातपूर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून सोनकांबळे यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सदर आत्मदहन करण्याची वेळ ही कामगार उपायुक्त विकास माळी, सहकामगार उपायुक्त चंद्रकांत बिरारी, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे, भारत निक्कम यांच्यामुळे आली असल्याने ते जबाबदार राहतील अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना सोनकांबळे यांनी दिली आहे. दरम्यान आम्ही कोणाच्याही अडवणूक केलेली नाही असे पठारे यांनी म्हटले आहे. सोनकांबळे यांनी दिलेली पत्रकारितेतील माहिती अशी की प्रहार कामगार संघटना संस्थापक बच्चू कडू कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. कामगार नेते नरेंद्र पाटील व कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. रामबाबा पठारे यांनी प्रहार संघटनेला 2 बॉक्सचे काम शंकराचार्य जगद्गुरु त्रिकाल भवंता सरस्वतीजी महाराज प्रयागराज यांची वनी येथील देवी मंदिरात भेट दिली. प्रयागराज येथील गायत्री त्रिवेणी प्रयाग पीठाच्या प्रमुख आहेत. तसेच भारतातील पहिला आणि एकमेव महिला साध्वीचा आखाड्याचा प्रमुख आहे. त्या परी आखाड्याच्या संस्थापिका देखील आहेत. त्यांचे जीवन आणि कार्य नारी शक्तीच्या उत्थानासाठी आणि सनातन धर्माच्या प्रचारासाठी समर्पित आहे. वनी येथील जगदंबा माता मंदिरात आल्या त्यांनी जगदंबा मातेची आरती केली. सर्वांना आशीर्वाद देत प्रसाद दिला. यावेळी वनीतील पत्रकार बांधवाच्या वतीने अनिल गंगुली, सागर मोर, दिगंबर पाटोळे, किशोर बोरा व शामराव सोनोने, धनेश्वर जाधव यांनी त्रिकाल भगवंता सरस्वती महाराज यांचा सत्कार केला. तसेच जगदंबा देवी ट्रस्टचे विश्वस्त अमोल देशमुख व अजित देशमुख यांनी जगदंबा मातेची प्रतिमा भेट देत सत्कार केला. उपस्थित भाविकांनी त्यांचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी दर्शनाने खूप प्रसन्न झाले असे समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत महामंडलेश्वर साध्वी सुमन देवी, अपराजिता शर्मा, सचिन आव्हाड यांनी सांस्कृतिक त्रिकाल भगवंता सरस्वती महाराजांची परी आखाड्याची स्थापना 2013च्या प्रयाग महाकुंभादरम्यान त्यांनी श्री सर्वेश्वर महादेव वैकुंठधाम द्वार आखाडा परी ची स्थापना केली. हा भारतातील पहिला